विधानसभा मतदार संघ में मंत्री उदय सामंत साहब आए थे और आज क्या संबोधित किए उसके बारे में बताइए। हिंगोली लोकसभेचे महायुतीचे उमेदवार बाबुरावजी कदम पाटील कोळीकर यांच्या प्रचाराच्या अनुषंगाने सारखं या ठिकाणी आम्ही उपस्थित होतो। देशाचा विकास माननीय प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांना तिसरी वेळ प्रधानमंत्री करण्यासाठी समाजातले विविध घटक, मित्रमंडळ, ज्यांना ज्यांना विकासावरती विश्वास आहे, ज्यांना ज्यांना देशाच्या स्थैर्यावरती विश्वास आहे, ज्यांना ज्यांना देशाच्या प्रगतीवरती विश्वास आहे, अशा मोठ्या संख्येनं पाठिंबा देत आहेत। आज या ठिकाणी किनवट माहूर विधानसभेतलं एक प्रभावी नेतृत्व, उपवत नेतृत्व सचिन नाईक मित्रमंडळाचा या ठिकाणी हजारोच्या संख्येनं कार्यक्रम पार पाडला। या ठिकाणी सचिन नाईक मित्रमंडळाच्या वतीनं महायुती शासनाला या उमेदवाराला भरभरून पाठिंबा दिला। आम्ही अत्यंत सचिन नाईक मित्रमंडळाचे आभारी आहोत की आमच्या या महायुतीच्या उमेदवाराच्या विजयामध्ये त्यांचा अत्यंत मोलाचा वाटा असणार आहे आणि त्यांनी मन उदार करून जे महायुतीचे उमेदवार बाबुरावजी कदम कोळीकर यांना तो पाठिंबा दिला त्याबद्दल आम्ही महायुतीच्या वतीने त्यांचे अत्यंत आभारी आहोत। आम्ही एक प्रश्न सर, वसमत येथे शिवसेनेचे आमदार कळमनुरचे संतोष बांगर यांनी बाबुराव कोळीकर कदम यांच्या कार्यालयाच्या उद्घाटनादरम्यान एक व्हिडिओ त्यांचा व्हायरल झाला आहे की मुस्लिमांची मते आम्हाला नको आहे, आपलं काय म्हणणं? या उद्घाटन कार्यक्रमामध्ये मी उपस्थित होतो। जाणीवपूर्वकरित्या कोणीतरी त्याला एडिट करून हे खिलवाड करण्याचा प्रयत्न केलेला आहे। महायुतीमध्ये आमच्या इथं अनेक मोठे दिग्गज नेते हे मुस्लिम समाजातले आहेत। तालुका स्तरावरती अल्पसंख्याकशील आहे, जिल्हा स्तरावरती आहे, प्रदेशावरती अल्पसंख्याकशील आहे। आमचे प्रदेशाध्यक्ष अल्पसंख्याकची इद्रिसभाई मुलतानी यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये मोठं संघटन उभारलेलं आहे। आणि राहिले संतोष बांगर, आमदार संतोष बांगर यांचं वक्तव्य त्या ठिकाणी मी स्वतः उपस्थित होतो। त्यांनी स्पष्ट असं सांगितलं की माझ्यावरती आरोप होत होता, पण असं आरोप होत होता, पण मला आत्तापर्यंत एकही उदाहरण दाखवा ज्या ठिकाणी तुम्ही ते पूर्ण व्हिडिओ क्लिप ऐका संतोष बांगर यांची, त्याच्यामध्ये असं स्पष्ट सांगतो संतोष बांगर की माझ्याबद्दल अपप्रचार केला जात होता, पण मी आमदार झाल्यानंतर माझ्याकडून अशी एखादीही घटना दाखवा की ज्या ठिकाणी मी मुस्लिम समाजाचा अनादर केला। तो पुढचा व्हिडिओ किंवा पुढची बातमी त्यांनी दाखवलेली नाही आहे, अर्धवट बातमी दाखवलेली आहे। मी दाव्यानं सांगतो की शिवसेनेमध्ये काल कळमनुरी मतदारसंघात असतील, हिंगोली मतदारसंघ असतील, मुस्लिम समाज हा काँग्रेसनं केलेलं ध्रुवीकरण आहे। पण महायुती आणि भारतीय जनता पार्टीचा मी एक कार्यकर्ता म्हणून सांगतो की जात पात धर्म याच्या बाहेर जाऊन आम्ही विकासासाठी राजकारण करतो। मुस्लिम समाजांच्या सर्व आमच्याकडे एक स्वतंत्र सेल आहे, आमच्याकडे एक आघाडी आहे मोठी, त्या माध्यमातून आम्ही कुठल्याही विकास योजनेचं काम देत असताना कुठलेही तुम्ही बघा कुठले आम्ही मग ते वन नेशन वन राशनमध्ये असो, शौचालय असो, घरकुल असो, आरोग्य सुविधा असो, कुठल्याही देताना आम्ही कधी कुठली जातपात धर्म बाळगलेली नाही आहे। आणि संतोष बांगरचं वाक्य ते जाणीवपूर्वकरित्या अर्धवट दाखवलेलं आहे। सृष्टीला आमच्या जिल्हाध्यक्षांनी यांनी कळवलेला आहे, तो पक्षाचा निर्णय आहे, पक्ष त्यांच्यावरती योग्य ती कारवाई करतो। आप भी भरे थे फॉर्म और फिर उम्मीदवारी वापस लिए। आम्ही पक्षाचा आदेश मानला, आम्ही त्यावेळेस विचार केला की विचार झाला पाहिजे इलेक्टिव्ह मेरिटवरती। आम्ही भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते आणि नेते मिळून आम्ही ते अर्ज दाखल केलेला होता, पण पक्षाचा आदेश आम्हाला आला। आम्ही 2 मिनिटात देशाच्या विकासासाठी आणि महायुतीचा उमेदवार निवडून येण्यासाठी आम्ही दुसऱ्या दिवसापासून आम्ही फॉर्म पडून दिवस रात्र आम्ही कामाला लागलेलो। ठीक आहे, धन्यवाद।